शासनाने हे जे 4 श्रम कायदे आणू पाहत आहेत त्या संदर्भात ते कामगारावर अन्याय करणारे आहेत। कामगारांना त्यांच्या श्रमाचा मोबदला तर ज्या पद्धतीने मिळाला पाहिजे तो मिळणार नाही, पण कामगारांचा जो काम करण्याचा सन्मान जो आहे, श्रम देण्याचा जो सन्मान आहे, तो सन्मान संपूर्ण हिरावून घेतला जाणार आहे। दुसरं असं आहे की सामाजिक ज्या सुरक्षितता त्यांच्यासाठी जी केलेली आहे पूर्वीपासून ती संपूर्ण नेस्तनाबूत होणार आहे। याच्यामध्ये त्यांनी किती जरी जाहिराती दिल्या, 1 वर्षाची आम्ही ग्रॅज्युटी देऊ, पण ती 1 वर्षाची ग्रॅज्युटी आणि 1.5 वर्ष काम असेल किंवा 2 वर्ष काम असेल तर ती 2 वर्षाची ग्रॅज्युटी म्हणजे किती येणार? जास्तीत जास्त 20,000 रुपये येईल। 20,000 त्याच्या आयुष्याला पुरणार नाहीत। त्याला दुसरी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागणार, त्यासाठी त्याच्यामध्ये कालावधी जाणार, त्याचं रोजचं कुटुंब दैनंदिन खर्च जो आहे, महिन्याचं जे काही त्याचं व्यय आहे, मुलांची शाळा आहे, त्याच्यामध्ये लग्नकार्य आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी सांभाळणं त्याला शक्य होणार नाही आहे। आणि आज देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण एवढं मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, त्याच्यामुळं नोकऱ्या मिळणं हे फार मुश्किल आहे। आणि अशा पद्धतीच्या ह्या प्रवृत्तीला जर त्यांनी प्रोत्साहन दिलं तर मालकांचा फायदा आज आपण बघतोय। अडाणी अंबानी यांचे प्रॉफिट जे आहे ते किती आहे, त्यांचा नफा किती आहे हे आपण पाहतोय। तुम्हाला माहिती आहे देशात आज संपूर्ण जगामध्ये 2 पहिला नंबर आणि दुसऱ्या नंबरला त्यांची पायी चाललेली आहे। म्हणजे एवढं प्रॉफिट ते कोणासाठी करतात? म्हणजे जे श्रम करणार आहेत त्यांना जर त्यांचं कुटुंब भागवण्यासाठी मिळत नसेल, सरकारने काही वेतन कमिशन नेमलेले आहेत, या कमिशन जो काही विचार करतो त्या पद्धतीने आतापर्यंत ज्या गोष्टी चालल्या होत्या त्या जर पुढे जर चालणार नसतील आणि केवळ मालकांच्याच फायद्यासाठी हे सरकार जर काम करत असेल तर हे योग्य नाही। त्याच्यामुळं निश्चितच आहे ह्या 4 कुळामुळं कामगारांवर अन्याय होणार आहे, त्यांची सशेउलपट होणार आहे। त्याच्यामुळे त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि न्याय मागण्यासाठी कुठलाही कोड राहणार नाही आहे, त्यासाठी त्यांच्या कन्सिलेशनप्रमाणे हे करावं लागणार आहे। त्याच्यामुळं आम्हाला ही गोष्ट त्याने एक वेतन कोड आणलेला आहे, त्याच्यामध्ये एक सामाजिक आणलेलं आहे, दुसरा इंडस्ट्रियल रिलेशन म्हणून आणलेलं आहे आणि तिसरं आहे ते सुरक्षा आणि त्यांचं जे प्रोफेशनल आहे त्या संदर्भात आहे। त्याच्यामुळं हे प्रत्येक जे कोड आणलेले आहेत किंवा त्याचे जे काही रूल्स बनवलेले आहेत हे सगळे रूल्स आम्ही वाचलेले आहेत आणि त्याच्यामध्ये इथे कुठल्याही कामगारांचा जो ते सांगतात फायदा होणार आहे। आता 7 तारखेला पगार मिळेल ही काही गोष्ट बोलण्यासारखी आहे। तो प्रचार एवढा करतात तुमच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून की 7 तारखेला पगार बऱ्याच ठिकाणी मिळतो आहे, जवळजवळ 80% ठिकाणी 7 तारखेला पगार मिळतो, काही 10 तारखेला, हे निश्चित तारखा आहेत। 7 तारखेला आम्ही पगार देऊ कामगारांना हे काय सांगणार? किंवा ग्रॅज्युटी आम्ही देऊ मोठेपणात सांगतात, अरे ग्रॅज्युटी तुमची मिळणार, पुढे काय करणार तो भविष्यात? पुढे त्याचं जे आयुष्य आहे तो रिटायर झाल्यानंतर आज रिटायर झाल्यानंतर 40 वर्षानंतर त्याला 2 पैसे मिळत होते आणि तो पुढे आपलं जीवन जगत होता। पुढे वय झाल्यानंतर त्याला त्याची उपजीविका करण्यासाठी काय होणार आहे? त्याच्या समजा त्याचा आजारपण असेल, आरोग्यासाठी काय तरतुदी आहेत हे काही केलेलं नाही सरकारने। म्हणजे सरकारने कामगारांचा बिलकुल विचार केला नाही, कामगारांना अक्षरशः कसपटसमान मानलं जातं इथं आणि म्हणून हे 4 कोड जे आहे ते धोकादायक आहे। उद्याच्या 3 तारखेला म्हणजे जुलैच्या 3 तारखेला आझाद मैदानावर आम्ही सरकारच्या या कृतीबद्दल किंवा सरकारने जे काय आता जे आचार त्यांचे जे संहिता आहे 4 आणि त्याचे जे काही रूल्स बनवले आहेत त्याला विरोध करण्यासाठी म्हणून आम्ही 3 तारखेला इथे 11 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत या मैदानात आम्ही त्यांचा निषेध करणार आहे। आता पाऊस असल्यामुळे संख्या तेवढी जरी आली नाही तरी पण निश्चित आहे की कामगारांमध्ये जे काय असंतोष आहे त्याच्यामुळे बरेचसे लोक येतील, पाऊस असला तरी पण येतील या ठिकाणी।